नमस्कार, आज आपण बघणार आहोत बांगडा फिश करी। त्यासाठी इथे मी बांगडा स्वच्छ धुवून कट करून घेतलेला आहे। त्यात आपल्याला टाकायचं आहे 3 टेबलस्पून गरम मसाल्याचं वाटण। हे वाटण कसं करायचं त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। आता मी यात टाकणार आहे अर्धा टीस्पून पावभाजी मसाला पावडर, पाव टीस्पून बिर्याणी मसाला पावडर। तुम्ही याऐवजी चिकन मसाला पावडर, मच्छी मसाला पावडर टाकू शकता। आता आपल्याला यात चवीनुसार मीठ टाकायचं आहे, पाव चमचा हळद टाकायची आहे व मिरची पावडर टाकायची आहे। तुम्हाला जसं कमी जास्त तिखट हवं असेल त्यानुसार तुम्ही मिरची पावडर टाकू शकता। व आपल्याला यात टाकायचं आहे गरम करून तेल। इथे मी पाव चमचा तेल गरम करायला ठेवलं होतं, ते आपल्याला यात टाकून घ्यायचं आहे। आता आपल्याला हे सर्व व्यवस्थित मिक्स करून मच्छीला लावून घ्यायचं आहे व 10 मिनिटं असंच मुरण्यासाठी ठेवून द्यायचं आहे। इथे मी गॅसवर टोप ठेवून त्यात 2 चमचे तेल घेतलेलं आहे। तेल चांगलं गरम झालं की आपल्याला यात आपण बारीक कापून घेतलेली लसूण टाकायची आहे। लसूण टाकताना तेल थंडही असता कामा नये किंवा जास्त गरमही असता कामा नये। तेल जर जास्त गरम असेल तर लसूण लगेच करपते। आता आपल्याला यात टाकायची आहे पाव चमचा हळद, मिरची पावडर। आपण आधी मिरची पावडर आणि हळद टाकली होती, ते लक्षात ठेवूनच आपल्याला त्यानुसार मिरची पावडर टाकायची आहे। आपण मसाला लावून मच्छी ठेवलेली होती, तिला 10 मिनिटं झालेली आहेत, ते आपल्याला यात टाकून घ्यायचे आहे। आता आपल्याला यात पाणी टाकून घ्यायचं आहे। तुम्हाला जसा रस्सा कमी जास्त लागतो त्यानुसार यात तुम्ही पाणी टाकू शकता। मी एक मिरची उभी कट करून त्याचे 2 काप करून घेतलेले होते, ती आता यात टाकणार आहे। आता आपल्याला यात कोकम टाकायचं आहे। आपण जी कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली होती ती आपल्याला यात टाकून घ्यायची आहे। तुम्ही बघू शकता आपली मच्छी शिजलेली आहे। आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे। तुम्ही बघू शकता इथे आपली बांगडा फिश करी बनवून तयार आहे। ही तुम्ही भातासोबत, भाकरीसोबत किंवा चपातीसोबतही खाऊ शकता। चला आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।